मी जे दसरा मेळाव्यामध्ये बोललो त्यामध्ये मी डॉक्टरांचा उल्लेख केला होता की ते डॉक्टर बाळासाहेबांच्या वती उपचार करत होते आणि त्या डॉक्टरांचं असं म्हणणं आहे. मग आता अनिल परब त्या डॉक्टरांच्या वती देखील दावा टाकणार आहेत का पैशांसाठी? पण त्यांच्याकडे पैसे कमी पडले. आता ते पैसे मिळवण्यासाठी आणि गरिबांना वाटण्यासाठी त्या डॉक्टरांच्या वती देखील अनिल परब करणार आहेत का दावा? आणि म्हणून मी आज निर्णय घेतला. कालपर्यंत मी थांबलो होतो. मी आज निर्णय घेतला या प्रकरणाबाबत शासनानं CBIची चौकशी करावी म्हणून मी आता पत्र देणार आहे उद्या मुख्यमंत्र्यांना संभाव्य. बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये 2 दिवस त्यांची बॉडी ठेवली होती का याबाबत मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून याची CBI चौकशी लावा अशी मागणी मी लेखी आता करणार आहे. म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. मग अनिल परबनी जावं कोर्टामध्ये न्यायालयामध्ये आणि कोणाकडे पैसे मिळतात ते बघावेत. काय बोलतो आपण? थोडं भान पाहिजे. कुठल्या बाकड्यावरती आमदार झोपला होता तू बघणार? तू कोण होतास का त्यावेळेला? अगं आम्ही सगळे नेते बाहेर पडल्यानंतर तू आता माझा तुझा मालक झाला असणार तर तू होतास कोण? काय संबंध तुझा होता तिथे? हा एक गोष्ट होती तुझ्याबाबत. मला वाटतं बाळासाहेबांचं मृत्यूपत्र झालंय त्याशी आपला काय संबंध असावा कदाचित असं मला वाटतंय. आणि म्हणून आपण काय बोलतो थोडं भान ठेवावं. एक गोष्ट मला आपल्याला सांगायची आहे. अनिल परब साहेब, तुम्ही वकील आहात, तुम्ही शिकलेले आहात. चंद्रग्रहणाच्या रात्री, चंद्रग्रहण ज्याविषयी होती, पौर्णिमा होती त्याविषयी रात्री 12 वाजता आपण कोळीवाड्याच्या स्मशानभूमीमध्ये एक बकरा कापलात का? कारण आपल्यासारखाच कोणती माणसं होता असं त्यांचं म्हणणं आहे. बघणाऱ्यांचं म्हणणं असं आहे की अनिल परब सारखीच व्यक्ती होती. त्यांच्यासोबत एक बिल्डर एक गाडी घेऊन आला होता. त्या गाडीतून एक बकरा घेऊन आला होता आणि 2 नंगे बाबा पूर्ण लग्न होते असे दोघांना घेऊन त्या स्मशानभूमीमध्ये आले होते. आणि तिथं माझ्या मुलाचा योगेशचा आणि रामदास कदम असं दोघांची नावं घेऊन त्या बकऱ्याला कापलात तुम्ही असं त्यांचं म्हणणं आहे. मला नक्की माहिती नाही. तर हे वास्तव असेल तर ते चुकीचं आहे. आपण शिकलेली व्यक्ती आहोत. हे आगळी कृत्य आपल्याकडनं होता कामा नये असं मला वाटतंय. आणि म्हणून हे महाराष्ट्राला कळावं. आपण जर खुलासा आपल्याकडनं झाला तर सोयीचा होईल. आपल्याला हात जोडून विनंती आहे कारण आपल्यासारखीच व्यक्ती कोणती होती असं बघणाऱ्याचं म्हणणं आहे. त्याचा खुलासा व्हावा आपल्याकडून अशी माझी आपल्याला विनंती आहे. तेव्हा हे सगळं थांबवा. मी नवीन नाही पक्षामध्ये. 50 वर्षे मी मातोश्रीमध्ये काढलेली आहेत. तुम्ही किती वर्षे होतात मला माहिती नाही. दंगलीच्या वेळेला पोलिसांनी 2-4 लाठ्या मागल्या तर खूप मी मोठं काम केलं असं आपण मागून सांगत होतात लोकांना, उद्धवजींना. आणि माझं मत असं आहे की याबाबत उद्धवजींनी बोलावं स्वतः. मी काल पण ते सांगितलं होतं. माझं उद्धवजींना आव्हान आहे. हे चळे चपाटे चमचे बिमचे हे काय माझ्या विरोधामध्ये पत्रकार परिषद घेत आहेत? उद्धवजींना माझं आव्हान आहे, आपण बोलावं. नाही तर मला नाईलाजानं ह्या सगळ्या घटनेची चौकशी लावावी लागेल. बोला. भाई, त्यांनी तुमच्यावरती वैयक्तिक आरोप केलेला आहे. 1993 साली तुमच्या पत्नीनं जाणून घेण्याचा प्रयत्न केला की जाळ्याची नार्को टेस्ट करा असं ते म्हणतात. वैयक्तिकरित्या होय, माझी तयारी आहे. उद्याही माझी तयारी आहे. आणि जर त्यातनं सिद्ध झालं नाही तर तुम्हाला काय सजा द्यायची ते पण सांगा. माझी तयारी आहे बिलकुल. त्यावेळेला माझी पत्नी 2 स्टोव्ह होते. स्टोव्हवरती जेवण बनवत होती खेळला. स्टोव्हचा खालची जे साडी असते त्या साडीला आग लागली पहिल्यांदा आणि मग फडका उडाला आणि त्यावेळेला मी वाचवलं माझ्या पत्नीला. हे हात अजून आहे साक्षीदार. हे जळलेलं माझ्या हात आहेत. माझ्या पत्नीला मी वाचवले. 6 महिने माझी पत्नी जसलॉकमध्ये होती. 6 महिने मी ॲडमिट होतो तिथे. मी थांबलो होतो बाजूच्या कॉटमध्ये रूम घेऊन. तर तू आम्हाला काय सांगतोस रे? हे धंदे आमचे नाहीत. आणि आम्ही आज देखील संसार जीवाभावाने करतो दोघेजण. तर अशा पद्धतीनं तू बदनाम बी केलेस ना याच्यावरती मी दावा टाकेन. आरोप केले तुमच्यासोबतच. याच्यावरती मी पहिल्यांदा कोर्ट न्यायालयात जाईन. याच्यावरती मी 12 दावा टाकेन. 100% टाकेन.
आता बोला. नाही, तुमच्यावरती आरोप केले, योगेश दादांवरती आरोप केले की आईच्या नावाने बार चालवणारे बाग नव्हता, ही खोटी अफवा देऊन आमची मारहाणी करण्याचा प्रयत्न आहे. ऑर्केस्ट्रा होता, ऑर्केस्ट्राचं परमिशन होतं आणि ज्या सेटिंग चालूच होता त्याच्याकडे अग्रीमेंट नव्हती, ते अग्रीमेंट आम्ही दिले. आणि हे जेव्हा आमच्या लक्षात आलं एखादी मुलगी विक्षिप्त हावभाव करत होती, एवढं कळल्यानंतर आम्ही ते हॉटेल देखील बंद केलं आहे. आम्ही इज्जत घेऊन बसलो आहेत. तुमच्यासारखे कोणाच्या बाबतीमध्ये स्मशानामध्ये बक्का कावायची आम्हाला गरज नाही आहे. आणि असाल तर सांगा. तर हे जे तुम्ही माझ्या पत्नीच्या बाबतीत आज काढलं आहे ना, मला दुःख झालं आहे, वेदना झाल्यात. आणि मी न्यायालयात गेल्याशिवाय राहणार नाही. तुला दाखवीन, मी आता तुला दाखवीन. सर, त्यांनी अब्दुल नुकसानीचा तुमचा दावा करणार आहेत ते, आणि त्यांची जे पैसे आहेत त्याचं पूरग्रस्त मी बोललो त्याच्यावरती. आपण आता आला काय वाटतं, बोलत असतात आपण आता बोललो वाटलं मी बोललो त्याच्यावरती की त्यांनी न्यायालयामध्ये जावं, त्याचं स्वागत. पण त्याच्या आधी मी आता या बाबतीची चौकशी लावीन. एक बाळासाहेबांच्या बाबतीत एखादा विषय न्यायालयामध्ये जावा हे मला कधी पटत नव्हतं कालपर्यंत. हे माझ्या मनाला उचणार नाही. पण जर का तुम्ही अशा पद्धतीनं मला खोटं ठेवत असाल, त्या डॉक्टरांना खोटं ठेवत असाल, तर मला देखील न्यायालयामध्ये जायला लागेलच. नव्हे त्याच्या आधी मला चौकशी करायला लागेल. मी CBI चौकशी मागेन ह्या सगळ्या घटनेची. आणि येऊ दे उद्धव साहेबांना पुढं सांगायला. कारण मी होतो तिथं कुठल्या बाकड्यावर झोपत होतो. तुला आता कावीळ झाले, तुला दिसत कसं आहे बाबा, तुला दिसणार नाही आता. बोला. नाही, 14 दसरा मेळावे बाळासाहेब गेल्यानंतर झाले. रामदास कदमांना हे आत्ता का आठवलं? कारण महानगरपालिका निवडणुका येत आहेत म्हणून त्यांना हे आठवलं असं त्यांचं म्हणणं आहे. मग उद्धवजींनी सांगावं ना. बाळासाहेब असताना सगळ्या मेळाव्यामध्ये मला बोलायला दिलं. मग बाळासाहेब गेल्यानंतर एकाही मेळाव्यामध्ये मला बोलायला दिलं काय त्यांनी सांगावं, दाखवावं. त्यांनी दाखवावं ना, त्या हिंमत असेल तर. हे वास्तव आहे. इव्हन बाळासाहेब असताना मी कुठं बसायचो, किती नंबरला. बाळासाहेब गेल्यानंतर मला किती नंबरला बसवायचे, मग नाव लिहून त्या खुर्चीवरती. या काही जगानं पाहिलं आहे ना. बाळासाहेब 2012ला गेले, त्यानंतर 14ला तुम्हाला मंत्रिपद दिले असंही सांगितलं. 14ला मला मंत्रिपद दिलं. ते लोक हसतील म्हणून नाईलाजाने त्यांना द्यायला लागलं. आणि कुठलं खातं दिलं मला? इन्व्हायरमेंट खातं. हे खातं कधी होतं का? कोणी बघितलं होतं का आतापर्यंत? इन्व्हायरमेंट खातं कोणी बघितलं होतं का आतापर्यंत? नव्हतं ना. काहीतरी मला द्यायला पाहिजे मंत्री म्हणून ते खातं मला दिलं. आणि हे खातं घ्या ना का बस. पण त्या खात्यामध्ये मी इतका अभ्यास करून ते खातं उजेडावर आणीन असं त्यांना वाटलं नव्हतं. त्यांना कळलं नव्हतं. त्या खात्यात देखील मी अभ्यास करून घेतला आणि महाराष्ट्राला न्याय दिला. प्लास्टिक बंदीसारखा निर्णय घेतला ना मी. तर 14ला दिलं तर तुझा नाईलाज होता म्हणून दिला. पण नंतर तू दिवाकर गावते, रामदास कदम यांना बाजूला ठेवून अपक्षानं काय घेतलं ते सांगा ना. मग अपक्षांचा या पक्ष वाढवण्यासाठी काय संबंध होता? आणि अनिल पवार बोलणार कोण? बोलू ना उद्धव ठाकरे बोलू देत ना. त्याला जोडून प्रश्न आहे, कारण नेहमीच अनिल पवार बोलतात, उद्धव ठाकरे काय बोलत? माझं तेच म्हणणं आहे, उद्धव ठाकरे बोलू देत ना. काय तुला प्रॉपर्टीचा हिस्सा पण दिलाय का मातोश्री म्हटला अनिल पवारला? बोलू देत त्यांना. आणि वास्तव आहे, दिवाकर गावते, रामदास कदम या दोघांच्या आमदारक्या पण काढल्यात, मंत्रिपद पण काढलं. कशासाठी? आणि अपक्षाने घेता तुम्ही. काय योगदान होतं अपक्षांचं? आणि हेलिकॉप्टर पाठवून तुम्ही अपक्षाने आणलीत, बोलवलीत. वा रे वा. रामदास कदमांनाच का टार्गेट केलं? बाळासाहेब असते तर रामदास कदम साहेब असते तर रामदास कदम दिवाकर गावते दोघेही मंत्रिमंडळामध्ये असते. पण दरवेळेस तुम्हाला टार्गेट तुमच्याकडे काही अशा गोष्टी आहेत ज्यांच्या त्या अडचणी वाढू शकतात त्यांच्या? अहो मीच काय, माझा मुलगा विधिमंडळामध्ये गेल्यापासून पहिल्या दिवसापासून अनिल पवार राजीनामा मागतोय. हा फोटो घे, तुझा माणूस आहे, दे राजीनामा. हा फोटो घे, तुझा माणूस आहे, दे राजीनामा. बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूपत्राबाबत जयदेव ठाकरेंनी देखील आक्षेप घेतले होते, कोर्टात देखील गेले होते. आपण देखील त्यावर आक्षेप घेतला. नेमकं काय या? मी अजून आक्षेप घेतला नाही. तुम्ही चुकीचं बोलताय, माझ्या तोंडामध्ये घालताय. अजून मी आक्षेप घेतला नाही. माझ्या तोंडात चुकीचं घालून मला तुम्ही प्रश्न विचारताय. ते तर आपल्या शब्दापर्यंत मागे घ्या. योग्य बोलला मी, योग्य ते बोलणार आहे. पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्यामुळे जर का जयदेवनी त्यावेळेला ऑप्शन घेतलं होतं ते आपलं बघायला लागेल काय झालं ते नेमकं, त्यात वास्तव काय ते बघायला लागेल. ते शासनाला मी पत्र देईन, याची माहिती घ्या, देईन ना. काय अडचण? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपत्राबाबत किंवा
2 दिवस मृतदेह बाहेर ठेवला असं आपण म्हटलं. हा जो काय शिंदे गटाचा बाहेर ठेवला सुपडा साफ होणार, नव्हता, बाहेर ठेवला नव्हता. शिंदे गटाचा सुकडा साफ होणार आहे की उद्धव ठाकरेचा महागासा झालाय? पूर्ण सुकडा साफ झालाय, काय शिल्लक नाही. आणि ज्या मराठी माणसाला 30 वर्षामध्ये मुंबईच्या बाहेर ज्या उद्धव ठाकरेंनी घालवलाय, तो मराठी माणूस या उद्धव ठाकरेचा सुकडा साफ केल्याशिवाय घालणार नाही. मी विश्वासाने बोलतोय. काय केलं मराठी माणसासाठी? ज्या शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाच्या न्यायकासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्यांनी शिवसेनेला जन्म दिला. 30 वर्ष तुझ्या हातामध्ये महानगरपालिका होती, 30 वर्षामध्ये तू मराठी माणसासाठी काय केलं याचं मला उत्तर दे. आणि मग कोणाचा सुकडा साफ होणार आहे कळेल. बोला. त्यांनी असे आरोप केले का एकनाथ शिंदेने जेव्हा बंड केला होता तेव्हा तुम्ही अनेक चॅनल फोन दिले होते का उद्धव ठाकरेंची साथ मी कधीच सोडणार नाही, आणि आज मात्र एकनाथ शिंदेबरोबर. मी असं कधीच बोललो नाही. मी त्यावेळेला ढसा घडलोय आणि उद्या महाराष्ट्राने पाहिलंय. हा चमचा बोलणार कोण आहे? हे बोलू नाही उद्धव ठाकरेंना, बोलू देत ना, बोलू देत ना. आणि म्हणून उद्याच्या सोमवारी मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटेन. मी याबाबत सगळी चौकशी व्हावी, CBIची चौकशी लावा, तेही पाहीन. आणि माझ्या पत्नीच्या बाबतीत जो बोलला आहे, मी आज आपल्याला सांगतोय, मी न्यायालयामध्ये जाणार. जी मानहानी माझी महाराष्ट्रामध्ये केली, अजून माझी पत्नीच जाईल त्याच्या विरोधामध्ये, माझी पत्नीच जाईल. अरे तुम्ही कसले राजकारण आहे? असे महिलांच्या, बायकांचे, कोणाच्या आणि कोणाच्या आईचं बदनामी करून तुम्ही राजकारण करायला लागलात. तो तुमच्या जिंदगानी होती. कसलं राजकारण करत आहे? तुम्हाला स्विस बँकेतलं अकाउंट कसं ऑपरेट करायचं हे समजतं असं त्यांनी असं म्हटलेलं आहे. त्यांनी हातांचे ठसे घेऊन तिकडचे पैसे काढले जाऊ शकतात, हे रामदास कदमांना कसं माहिती असं सवाल तुम्ही. अरे बाबा, ज्या वेळेला मी उद्धवजींना सांगितलं की साहेब आपण साहेबांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवूया का, कारण त्यांचे पाय आमच्यासाठी दैवत आहेत, आम्हाला कामाला येतील. तर नाही रामदास भाई, आपण हाताचे ठसे घेऊन ठेवलेत. उद्धवजी मला बोललेत. उद्धवजी मला याला काय माहिती आहे का? हा गदोळा आता तर पत्रकार परिषद घ्यायला लागला, याला काय माहिती आहे? आणि म्हणून मी काल म्हटलं की दोघांची टेस्ट व्हावी, टेस्ट व्हावी ना. त्यांचं तेच म्हणणं आहे, ते ठसे नव्हते, ते मोल्ड्स होते, आणि तेच मोल्ड्स वर्षावरती देखील होते, आणि स्टेडियम मध्ये देखील सारा स्टेडियम मध्ये देखील ठेवण्यात आले होते. कधी ठरवून आली? मी नाही कधी पाहिले नव्हते, मी कधी पाहिले नाही. त्यांनी बघितले असेल एकट्याने, आम्ही नाही. असं तर चांगलं आहे, मग चांगलं आहे ना. भाई त्यांच्याकडून असं देखील सांगण्यात आलं की मी विभाग प्रमुख होतो आणि माझ्याकडेच सगळी जबाबदारी होती. बाळासाहेब ठाकरे यांचा अगे सोड गे, तुझी कसली जबाबदारी होती? तिथं ज्यावेळेला त्यांचा निर्णय झाला 2 भावांचा की बाळासाहेबांना सकाळी घेऊन जायचं, हे मला कळलं तर मी जाऊन भांडलो त्यांच्याकडे. तू काय सांगतो जबाबदारी होते असेल ना? हा, ट्रक त्यांनी सजवला हे मला माहिती आहे, ट्रक त्यांनी सजवला हे मला 100% माहिती आहे. पण निर्णय मी बदलला. पण भाई ॲम्ब्युलन्सनी नेऊन शिवाजी पार्कला त्यांना अंत्यदर्शनासाठी ठेवायचं असं प्लॅनिंग होतं. आणि असं मी जे वास्तव आहे ते बोललो आहे. त्यानंतर मी उद्धवजींच्यावरती गेलो मातोश्री आतमध्ये, मी भांडलो त्यांच्याकडे. म्हटलं साहेब आमचे आहेत आणि आम्ही गपचूप ॲम्ब्युलन्समधून घेऊन जाऊन देणार नाही, आम्ही ट्रकमधून साहेबांना घेऊन जाऊ. मला म्हटलं ठीक आहे, तुम्हाला जे योग्य वाटतं तुम्ही करून घ्या. हे बोललेत उद्धवजी त्यावेळेला, बोललेत. तो असेल विभाग प्रमुख ना. ज्यावर रामदास आज विभाग प्रमुख आहे, आज तू मातोश्रीचा मालकच झाला आहेस. तेव्हा तू विभाग प्रमुख होतास, आज तू मातोश्रीचा मालक झाला आहेस. तूच पत्रकार परिषद घेतोय. बोलू ना उद्धवजींना बोलू देत ना. कुठले मोल्ड आहेत, काय काढलेत मोल्ड, ते एकदा मला बघू दे, बघेन एकदा जाऊन. चांगलं असेल तर रामदास कदम स्वागत. जो बाकडा शोधतोय मी असं. लवकर शोध, उशीर होईल ना आता शोधायला. अरे मातोश्रीमध्ये सोफे आहेत, ऑफिस आहे आतमध्ये, आतमध्ये सोफा आहेत, 2 सोफे आहेत समोर आतमध्ये. एका मी काय नवीन माणूस आहे? नवीन माणूस आहे मी? पुन्हा सांगतोस तू? आता मी सोफ्याच्या ऐवजी बाकडं म्हणलं असेल, पण आहेत ना सोफे आतमध्ये, आहेत ना. बाळासाहेबांची बॉडी 2 दिवस ठेवली असा आपण जो आरोप केला, यावरती उद्धव ठाकरेंना पत्रकारांनी मी पुन्हा एकदा सांगतोय, पुन्हा हां, त्यावरती उद्धव ठाकरे असे म्हटलेत की मी नमक हराम आणि गद्दारांना उत्तर देत नाही. अगे आता गद्दारी बाळासाहेबांसोबत तूच केली असतील तर तू उत्तर काय देशील? मग बाळासाहेबांच्या मृतदेहासोबत जर तू गद्दारी केली असतील तर तू काय उत्तर देशील? आणि नमक हराम कोण आहे? तू किती मीठ आमच्याकडनं खाल्लंयस? उद्धव ठाकरेंनी किती नमक आमच्याकडनं खाल्लंय तो विसरला असेल. आम्ही नाही विसरलो, कारण आम्ही नमक देऊन दिलेलं आहे. नमक हरामी तू केलेस, आम्ही काय केली सांगावं? नमक नाही घेतलं आमच्याकडून, मीठ नाही खाल्लं आमचं. उद्धव ठाकरेंनी आपण सांगितलं की शिवसेना पक्ष माझाच आहे, निवडणूक आयोगाला अधिकार नाही एक चिन्ह आणि पक्ष देण्याचं.
ना त्याविषयी मी आज काय बोलणार नाही, तो विषय माझा नाही. भाई काही वर्षांपूर्वी पक्ष मी चालवत नाही, तो विषय माझा नाही. भाई काही वर्षांपूर्वी राज ठाकरेंनी आरोप केले होते बाळासाहेबांना चिकन सुवाणी तेलकट वडे वडे दिले दिले. अशा पद्धतीची ह्या सुद्धा खऱ्या घटना आहेत का? तुम्ही मातोश्री नाही, ते मला वाटतं थापाला आपण विचारलं तर वास्तव काय ते कळेल. मी इतका खाली कशाला जाऊ, इतकं खाली मी जाणार नाही. पण थापा अजून जिवंत आहे, थापाला आपण विचारलं, त्याची स्टेटमेंट घेतली तर वास्तव आपल्याला कळेल काय ते. भाई पण सायली म्हणजे राज ठाकरे बोलले त्यामध्ये किती तथ्य आहे की नाही हे कळेल ना तुम्हाला. भाई सातत्याने आपल्या पत्नींवरती आरोप करण्यात आहे. सायली बार रेस्टॉरंटच्या वेळेस पण म्हणजे रामदास भाईंसंदर्भात दुसऱ्या काही गोष्टी मिळत नाही म्हणून कौटुंबिक विषय काढले जात आहेत. अगे तुम्ही माझ्या पत्नीचा विषय करता, जी घटना 92ला घडली, 92ला घडले आणि मी माझी पत्नी त्यातून बाळासाहेब स्वतः आले होते, याला लाज वाटली पाहिजे. स्वतः साहेब त्यावेळेला जसलोक हॉस्पिटलमध्ये येऊन बसले, साहेबांनी सगळ्या डॉक्टरांची मिटिंग घेतली आणि माझ्या पत्नीला वाचवलं. आणि तुम्ही आमची बदनामी करता काय? पुष्पाता हिरे त्यावेळेला मंत्री होत्या, त्या स्वतः येऊन बसायच्या हॉस्पिटलला, स्वतः हॉस्पिटलमध्ये बसायच्या. साहेब स्वतः आले होते जसलोकमध्ये आणि तुम्ही बदनामी करताय आमची. याचं उत्तर मी देईन त्याला आता, कदम साहब कायद्यानं उत्तर देईन. हिंदी में आप बता दें, ये जो पूरा आरोप लगाया है अनिल परब ने, इस आरोप सब आरोप झूठा है. वो बोलते हैं मैं मारने का दावा डालूंगा, पैसा मिलेगा मुझे, मैं बांटूंगा. तो उनके पास केबल का पैसा तो बहुत है ना, अब उनको मालूम नहीं. वो केबल की मैंने जांच लगाई है अभी, अनिल प्रभु के साथ कहा कितने कितने पार्टनर है, उसके पिताजी के नाम पे, उसके बहन के नाम पे, उसके नाम पे, वो सबकी जांच मैंने लगाई है. उसको अभी तो पता नहीं है. तो पैसा बहुत उसके पास है, तो पैसा मिलने के लिए वो अगर कोर्ट में जाता है, बाला साहब के लिए नहीं जा रहे वो भाई आप तो अच्छी बात है. दो सवाल है, एक तो किन आधार पर आप यह आरोप लगा रहे हैं कि 2 दिनों तक संभवतः उनका शव रखा था और- देखिए जो डॉक्टर बाला साहब के ऊपर उस वक्त वो जांच कर रहे थे, वो डॉक्टर ने मुझे खुद बताया कि कदम साहब उस टाइम ऐसा ऐसा हो गया. हम लोग बोल रहे हैं कि आप जाहिर करो, लेकिन नहीं हुआ 2 दिन. वो डॉक्टर ने मुझे बताया, मैंने बोल दिया. आपने तो एक है, मेरा खुद का भी बयान नहीं ना, मैंने भाषण में भी उनका उल्लेख किया डॉक्टर का. तो उन लोग डॉक्टर को पूछना चाहिए ऐसा क्यों बुरा भाई, बोलना चाहिए, पूछना चाहिए. अकल अभी छोड़ो, अभी मैं इसकी जांच करने के लगा हुआ, सीबीआई की जांच होनी चाहिए उसकी. तो दूध का दूध पानी का पानी हो जाएगा. फिर ये महाशय कोर्ट में जाके क्या करते हैं मैं देख लूंगा ना. सीएम साहब को पत्र भी लिखने वाला भी उस बारे खुद जाके मिलूंगा, मैं खुद जाके मिलूंगा. सर, इसमें एक इम्पोर्टेंट बात यूबीटी के नेता हाईलाइट कर रहे हैं कि ये मामला अभी क्यों उठाया जा रहा है, जबकि उनकी डेथ हुए 12-13 सालों में. तो जब मेरी पत्नी का 93 में हुआ था, तो अभी क्यों निकाला उसने? वो जो वाकया हुआ था वो 93 में हुआ था, 92 में हुआ था. ये तो 10 साल हुए अभी, तो 40 साल पहले की बात. अभी तू था जब भी देखने को गांव में क्या हुआ था, अनुभव था जब ये गांव में खेड़ में, उस वक्त गाड़ी भी नहीं थी मेरे पास. मेरे मिसेस को मुंबई में लाने के लिए उस वक्त गाड़ी भी नहीं थी. क्या किया मेरे जान को मालूम है. तू क्या बोल रहा है, नमक चढ़ाया है हमें जख्म के ऊपर. भाई आपने कहा है कि एक बलि का आरोप लगाया है परिवार पर आपके ऊपर, तो किस तरह बलि का वो एक बकरा दिया, मैं बोला ना, वो जो बोलने वाला था मेरे पास, वो बोला अनिल प्रभु जैसा आदमी था. अभी देखेंगे, जब चंद्रग्रहण था रात को, तभी चंद्रग्रहण में 12 बजे ये वाकया हुआ है कोलीवाड़े में, स्मशान में. एक बिल्डर भी था उनके साथ में. वो बकरा वो 2 आदमी लेके आए थे, 2 नंगे थे दोनों भी. भाई 2 चीजें, एक तो नार्को टेस्ट को लेकर वो आपको चैलेंज कर रहे हैं, क्या आप उसके लिए तैयार हूँ, बिल्कुल तैयार हूँ. बोलो कभी, दोनों का होना चाहिए, उद्धव का भी मेरा भी. तैयार बिल्कुल, आज तैयार हूँ मैं. भाई इसके अलावा आप चूंकि नार्को टेस्ट के लिए तैयार है, 8 दिनों तक आप वहीं पर थे दिन रात, क्या घटना